कोने कोने में येतं का? हालेलुया. गीत असं गा की दुनियाच्या कोण्या कोण्यात ऐकायला गेलं पाहिजे. हालेलुया. तुमचा उत्साह मला उत्साह दिसला पाहिजे. पहिला प्रश्न हा, काय तुमचा देव जिवंत आहे? जिवंत लोकांचा देव जिवंत आहे का? हालेलुया. तर जिवंत ऍक्शन पाहिजे, जिवंत गीत पाहिजे, जिवंत आवाज पाहिजे. आमेन. कम ऑन, क्लॅप. सर्व मिळून दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. खूप कमी आवाज. दुनिया के कोने कोने में दुनिया में हालेलुया. उंच स्वरात. कितना प्यारा यीशु का नाम. दुनिया में हालेलुया. ऍक्शन. दुनिया के कोने कोने गूंज रहा यीशु का नाम. भविष्यवाणी दुनिया करा. के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. कैसा कितना प्यारा यीशु का नाम. भविष्यवाणी करा. दुनिया में हालेलुया. वेट. बायबल सांगतं भविष्यवाणी करायला तत्पर असा. तुमच्या मुखातून निघणारा शब्द काय तुम्ही बिलीव्ह करता? तुम्ही सगळे प्रॉफिट्स आहात, भविष्यवक्ते आहात. म्हणा मी भविष्यवक्ता आहे. ओ तुमचा आवाज लय कमी. तुम्ही भविष्यवक्ते आहात. मी जे बोलेल ते होईल आणि ते मी पाहिल. हालेलुया. इवन साऊंड सुद्धा प्रॉफिटिक आहे. हालेलुया. आणि येणाऱ्या दिवसात तुम्ही जे गात आहात ते तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहणार आहात. आमेन. आज तुम्ही काय न्यूज ऐकता? इथे ऍक्सिडेंट झाला, इकडे असं झालं, इकडे दरी पडली, इकडे किती काय काय ऐकता ना. आता तुम्ही काय ऐकशाल माहितीये का? इकडे हा चमत्कार झाला, इकडे तो चमत्कार झाला. समुद्र दुभागला गेला, यरीहोची भिंत पडली. हालेलुया. घोषणा करा, घोषणा. 1 2 3 दुनिया के कोने कोने में अजून. गूंज रहा यीशु का नाम. हालेलुया. दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. अरे कैसा कितना प्यारा यीशु का नाम. दुनिया में हालेलुया. कैसा प्यारा यीशु का नाम. दुनिया में नासिक के कोने कोने में. हे नासिक के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. उंच स्वरात. नासिक के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. अरे कैसा प्यारा यीशु का नाम. कमान मुलांनो. दुनिया में हालेलुया. कैसा प्यारा यीशु का नाम. दुनिया में हालेलुया. महाराष्ट्र के कोने कोने में कमान उंच स्वरात. गूंज रहा यीशु का नाम. प्रॉफेसी करा, प्रॉफेसी. अरे कैसा प्यारा. सब मिलकर. गूंज रहा यीशु का नाम. मेरे दिल के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. कैसा प्यारा यीशु का नाम. मेरे दिल में हालेलुया. कम ऑन. कैसा प्यारा यीशु का नाम. मेरे दिल में हालेलुया. तुम्ही देवाच्या मंदिरात आहे हो. विसरले का? का काही दुःख घेऊन आले? गॅरंटी देते दुःख संपले. आमेन. इतका उत्साह पाहिजे ना. कोणीतरी खरंच करू
देवाच्या भवनमध्ये असंच नाचलं जातं. दावीद राजाला विसरायचं नाही. हालेलुया, हालेलुया. म्हणा, शैतान माझा शैतान माझा आनंद चोरू शकत नाही. आनंद चोरू शकत तर तो माझा काहीच चोरू शकत नाही. पुन्हा एकदा जोरात शैतानाला ऐकवा. शैतान माझा आनंद चोरू शकत नाही. तर तो माझा काहीच शैतान माझा आनंद चोरू शकत नाही. शैतान तुमचा आनंद चोरू शकत नाही. Amen. Amen. मला 2च मिनिटं द्या फक्त, आणि हा हॉल असा गुंजून काढा. तुमच्या नाचण्याला जमीन धडकली पाहिजे. येस प्लीज. हालेलुया. शैतानाला पण समजलं पाहिजे की तो तुमचा पाय आहे. किती नादी लागलं पाहिजे तुमच्या. आमेन. हालेलुया. तैयार है? तैयार है? मेरे दिल के कोने कोने में, मेरे दिल के कोने कोने में I want dance. गूंज रहा यीशु का. Everyone. कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. ऐसा प्यारा यीशु का नाम. कैसा प्यारा यीशु का नाम. दुनिया में हालेलुया. दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. Come on. दुनिया के कोने कोने में गूंज रहा यीशु का. अरे कैसा प्यारा यीशु का नाम. कैसा प्यारा यीशु का नाम. Yes. दुनिया में हालेलुया. Oh, कैसा प्यारा यीशु का नाम. नासिक के कोने कोने में, नासिक चलो का. गूंज रहा यीशु का नाम. नासिक के कोने कोने में गूंज रहा यीशु का नाम. यीशु का नाम. दुनिया में हालेलुया. हे कैसा प्यारा यीशु का नाम. दुनिया में हालेलुया. कैसा प्यारा यीशु का नाम. दुनिया में हालेलुया. कैसा प्यारा यीशु का नाम. कैसा प्यारा यीशु का नाम. मेरे दिल में. Oh, कैसा प्यारा यीशु का नाम. सुंदर तारा बाजू. Come on. कैसा प्यारा यीशु का नाम. Come on, clap, clap. पुन्हा एकदा. कैसा प्यारा यीशु का नाम. Hallelujah. 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 God is great. तुम्ही खाली बसू शकता. तुम्ही खाली बसू शकता. तुम्ही खाली बसू शकता. God bless you. मार्क रचित सुसमाचार त्याचं 36 काढूया. कोणाला जागा नसेल तर नम्रतेने खाली मांडी घालून बसा. छान वचन ऐकलं जाईल. येशू वचन शिकवायचं तेव्हा लोक मांडी घालून खाली बसायचे. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. शाराबा खंदाराबाना सोरिया रबा शिकिरबे. थँक्यू होली स्पिरिट. मार्क 8:36. कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ. मनुष्याने सर्व काय मिळवलं. जग मिळवलं. पैसे नाही, धन नाही, अख्खं जग जर तुम्ही मिळवलं आणि तुमचा जो आत्मा आहे त्याचा नाश झाला तर काय उपयोग. आणि आजकाल काय आपले पूर्वजांनी हे तेच केलं. त्यांनी फक्त
शारीरिक गोष्टीचा विचार केला. स्वाभाविक आहे, कारण सगळं जगच ते करतंय. सगळे जग अन्न वस्त्र निवारा, आम्ही कसा खाईल, कसा राहील, कसा दिसेल, कसा वागेल, किंवा मला कधी काय चांगलं राहील, फक्त ह्याचाच विचार करताय. माझा आत्मा तारलेला आहे की नाही, मी देवाच्या नजदीक आहे की नाही, माझं देवाशी नातं दृढ आहे का नाही, माहिती नाही. हालेलुया. बायबल असं सांगतोय, तुझा जो आत्मा आहे तो खूप अमूल आहे, जो दिसत नाही. आमेन. देव म्हणतोय सर्व जग तू मिळवशील, सर्व जग तू मिळवशील, आणि जर तुझ्या आत्म्याची हानी झाली तर तुला काय लाभ. बायबल असं सांगतं की एक व्यक्ती होता, त्याने इतका पैसा जमवला, इतकं धन जमवलं की त्याची 7 पिढी बसून खाईल. पुढच्या कोणत्याच जन्मापर्यंत त्याला काहीच कमवायची गरज पडली नाही. त्याने एवढं सगळं जमवून ठेवलं आणि उद्या तो मेला. हालेलुया. तो मरून गेला. म्हणजे काय झालं, सगळं मिळवलं पण आत्म्याचा नाश झाला. सर्व प्राप्त केलं पण आत्म्याचा नाश झाला. हालेलुया. तुम्ही आजारी असाल, तुम्ही कर्जात असाल, तुमचं हृदय दुखलेलं असेल, तुम्हाला लोकांनी तोडलं असेल, दुखवलं असेल, शैतानाला काय तुम्हाला कर्जात पाडायचं होतं का? किंवा शैतानाला तुमचं शरीर लागतं का? अजिबात नाही. हालेलुया. शैतानाला तुमचा सोल हवा आहे, तुमचा आत्मा हवा आहे. आणि त्याला माहिती आहे की माणसाची जी नजर आहे, माणसाचे जे कृत्य आहेत, माणसाचे जे काम आहेत, ते सर्वपणे पूर्णपणे शारीरिक गोष्टीकडे लागलेले आहेत. त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या आरोग्याकडे लागलेलं आहे, त्याचं पूर्ण लक्ष त्याच्या धनसंपत्तीकडे लागलंय, त्याचं पूर्ण लक्ष शारीरिक गोष्टींवर, शारीरिक अभिलाषावर, शारीरिक गोष्टींकडे लागलंय. म्हणून मी त्याचं लक्ष कुठं वेधू, कसं वेधू हे तो पाहतो, आणि तो काय करतो, तुम्हाला शारीरिक गोष्टींमध्ये त्रास द्यायला सुरुवात करतो. तो तुमच्या मनावर हल्ला करतो, तो तुमच्या पैशावर हल्ला करतो, तो तुमच्या आरोग्यावर हल्ला करतो, वेगवेगळ्या गोष्टींवर. का? कारण एकदा तुम्हाला कळालं की माझ्यावर खूप कर्ज झालंय, तुमचं मन देवापासून लांब होतं आणि तुम्ही कर्ज फेडायच्या नादाला देवाला सोडून पैसे कमवायला लागता. मग शैतानाला तुम्हाला कर्जात पाडायचं होतं का? अजिबात नाही. जेव्हा तुमच्या शरीरामध्ये शक्ती निघून जाती, तुम्ही रोगाने पिडले जाता, शैतानाला खरं तर तुम्हाला रोग द्यायचा नसतो, त्याला तुमचं जे लक्ष आहे ना ते वेधून घ्यायचं असतं. कारण तुम्ही काय करायला लागता, शरीराची निगा घ्यायला लागता, शरीराची काळजी घ्यायला लागता, तुम्ही प्रार्थना करणं सोडून देता, तुमचा भरोसा टॅबलेट्सवर येतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तरीही तुमचं कर्ज जात नाही, तरी तुमचे आजार बरे होत नाही, तुमचे फॅमिली नीट होत नाही. आणि मग एक दिवशी तुम्ही प्रभूमध्ये असताना देखील असं म्हणता की काहीच होत नाहीये. तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही प्रार्थना करताय, तुम्ही प्रार्थना करताय, तुम्हाला उत्तर मिळत नाही, गोंधळावर गोंधळ होत आहे. तुम्ही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जाता, दुसरी समस्या तुमच्या समोर येते, दुसरी समस्या सॉल्व्ह करायला जाता, तिसरी समस्या तुमच्या समोर येते, आणि तुम्हाला समजत नाही. तुम्हाला असं वाटतं देवा तू जर जिवंत आहे मग तू अजून माझी ही समस्या का नाही सोडवली. याच्या मागे शैतानाचा एक मास्टर प्लॅन आहे. याच्या मागे शैतानाचा एक सापळा आहे ज्याच्यात त्याला तुम्हाला फसवायचंय. ज्या क्षणी तुम्ही प्रार्थनेला बसता आणि बोलता की प्रभू मी एवढ्या प्रार्थना करतोय पण तू माझी प्रार्थना ऐकली नाही, का नाही ऐकली, आणि त्या क्षणी शैतान येतो आणि म्हणतो मला नमन कर म्हणजे मी तुला सगळं काही देईल. आणि व्यक्ती, लोक, तुम्ही चुकीचा निर्णय घेऊन शैतानाला नमन करून देता. का? कारण तुम्ही पूर्णपणे आता कसून पिळून गेलेलेत. पूर्णपणे कसं नमन करता? एखादा व्यक्ती येईल आणि तुम्हाला चुकीच्या रीतीने कसा पैसा कमवायचा याची अभिलाषा देईल. एखादा व्यक्ती येईल आणि तुम्हाला कसं तुझं हे नातं तोड आणि दुसरं नातं जोड याचा सल्ला देईल, आणि तुम्हाला असं वाटेल की कदाचित हेच माझ्या प्रार्थनेचं उत्तर असू शकतं. कसं तुम्हाला आरोग्य मिळणार नाही, कसं एखादा व्यक्ती येईल आणि म्हणाल की नाही होते ना, ह्या प्रार्थनेने नाही होते, आता ही क्रिया तू करून बघ जी दैवी नाहीये, जी बायबलनुसार चुकीची आहे, आणि शैतान तुम्हाला ती करायला लावतो.
याला काय म्हणतात? सरेंडरिंग. कोणाला? शैतानाला. या लेवल पर्यंत तो तुम्हाला आणतो की तुम्ही या लेवलला गेले पाहिजे की तुम्ही म्हटलं पाहिजे, माझ्या प्रार्थना काम करत नाहीये, आता मला माझं काम करावं लागेल. तो ह्या माइंडसेट पर्यंत तुम्हाला आणतो. आणि ज्या क्षणी तुम्ही शैतानाच्या योजनेने चालायला सुरुवात करता, ज्या क्षणी तुम्ही शैतानानुसार चालायला सुरुवात करता, त्याच्या विचारांनी चालायला सुरुवात करता, मग शैतान तुम्हाला ज्या दिलेल्या समस्या असतात ना, त्या सॉल्व्ह व्हायला सुरू होतात. आणि कळत ना कळत, तुम्हाला माहिती पण नसतं, मी देवाला साथ दिली आहे का मी शैतानाला साथ दिली आहे. कळत ना कळत तुम्हाला कळत नाही की मी नेमकी कोणत्या आवाजाने ऐकतोय, कारण त्याने, कोणी, शैतानाने तुमच्या लाईफ मध्ये असलेल्या चुकीच्या गोष्टींनी तुम्हाला इतकं तोडून टाकलेलं आहे, इतकं की तुम्हाला तुमच्या प्रार्थनेवर पण भरोसा राहिलेला नाही की देव ऐकल, देव उत्तर देईल, माझ्या समस्या जातील. आणि त्यावेळेस तो येतो. येशू 40 दिवस 40 रात्र उपवासामध्ये होते, न खाता न पिता. आणि बायबल सांगतं येशू ख्रिस्तांना खूप प्रचंड भूक लागली. हालेलुया. प्रचंड भूक लागली. 40 दिवस झोप नाहीये. हालेलुया. कारण येशू पूर्ण मनुष्य होते, येशू पूर्ण देव होते. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा माइंड थकलेलं आहे, विचार थकलेले, आत्मा थकलेला आहे, आणि तेव्हाच कसा शैतान आला? तेव्हाच कसा? कारण माणसं थकलेल्या माइंडनी फ्रस्ट्रेट होतात, एका लेवलला येऊन पोचतात की बस आता, बस झालं, नाही होते. वर्षानुवर्ष झाले मी प्रार्थना करत आहे, वर्षानुवर्ष झाले माझ्या जीवनात ही समस्या गेलेली नाही. तो त्या लेवलला तुम्हाला घेऊन येतो का? की तुम्ही त्याला सरेंडर करावं. कोणाला? शैतानाला. समर्पित व्हावं. शैतान येशूला बोलला, मला फक्त नमन कर, मी तुला हे सगळं देऊन टाकेल. जे तू पाहतोय, ही जी नगरी, उंच उंच टेकडे, हे सगळं मी तुला देईल. बघा तो किती खोटं बोलतो आणि कसं फसवतो. खरं येशूला माहिती होतं की हे सगळं जग, हे सगळं काही मी बनवलेलं आहे, सगळं त्याला माहिती होतं. पण शैतान एक अशा लेवलला तुमच्याकडे येतो जेव्हा तुम्ही पूर्णपणे तुटलेले असता. अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे येतो, काय म्हणतो? मला नमन कर, चुकीचा मार्ग निवड. कारण बघ, तुझ्या चांगल्या मार्गाने तू अजूनपर्यंत कुठंच पोचलेला नाही. रॉंग डिसिजन घे. हालेलुया. कळतंय तुम्हाला? समजतंय का? येशूला हे माहिती आहे प्रियांनो की सगळी पृथ्वी मीच बनवली. उत्पत्तीमध्ये लिहिलंय, परमेश्वराने सगळं बनवलं आणि त्यांनी पाहिलं की हे चांगलं आहे. आणि तो काय म्हणायचा? आपण हे बनवलं, आपण ते बनवलं. म्हणजे एका व्यक्तीपेक्षा अनेक व्यक्ती तिथं होते, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, जगाच्या सुरुवातीपासूनच. आमेन. पण तरी शैतान येशूकडे आला आणि काय म्हणतो? मला नमन कर. का? कारण येशू मनाने, विचाराने, आत्म्याने पूर्णपणे थकून गेलेले होते, पूर्णपणे थकून गेले होते. आणि त्याच लेवल पर्यंत शैतान तुम्हाला आणतो की तुमचा मुलगा तुम्हाला इतका त्रास देतोय, तुम्ही प्रार्थना करताय, पण त्याचे चुकीचे गुण, त्याचा स्वभाव अजून कठीण होत चाललेला आहे. तो तुम्हाला काय करतोय? तुम्हाला त्या लेवलला नेतोय, त्या त्रासाच्या लेवलला, की कधी तुम्ही एकदा म्हणाल माझी प्रार्थना काही काम करत नाही, आता मी दुसराच मार्ग निवडते. आणि ज्या क्षणी तुम्ही देवाला सोडून दुसरे काम करायला लागता की अरे बापरे, प्रभूचं ऐकून प्रार्थना करून कुठं गेलं माझं कर्ज? काय नाही गेलं. कर्ज 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 ह्याच समस्या आहे. लोकांना आरोग्य हवं आहे, कर्जमुक्ती हवी आहे, लोकांना मुलं बाळ हवी आहेत. हालेलुया. का शैतान कूस बांधून ठेवतो? का गर्भ बांधून ठेवतो? तुम्ही त्या लेवलला गेले पाहिजे की तुम्ही त्याला सरेंडर केलं पाहिजे की मला समर्पण कर, रॉंग डिसिजन्स घे. मग चुकीच्या लोकांनी तुम्हाला अशा वेळेस जेव्हा तुम्हाला खूप गरज आहे आणि ज्या क्षणी तुम्ही प्रार्थना करणं सोडून देता, ज्या क्षणी तुम्ही देवाशी नातं ठेवणं सोडून देता, मग तुम्हाला लोक भेटायला येतात. चला आपण असं करू, चला आपण तसं करू. तुम्हाला काय वाटतं? कदाचित
माझ्या त्या प्रार्थनेचं उत्तर आत्ता मिळतंय. नाही, तो व्यक्ती देवाकडनं आहे का, तो सल्ला देवाकडनं आहे का, हे ओळखणं खूप गरजेचं आहे. पण आपलं मन तो भौतिक गोष्टींवर लावतो. शैतान आपलं मन शारीरिक गोष्टींकडे लावतो की तुला बाळ नाही, तुला बाळ पाहिजे, तुला कर्ज आहे, तुला कर्जमुक्ती पाहिजे, तू रोगाने पिडलेला आहे, तुला आरोग्य पाहिजे. पण कधी तुमचं मन तुम्हाला असं बोललं का तुला येशू पाहिजे? कधी तुमचं मन तुम्हाला असं ओरडतंय का की तू देवाच्या आत्म्यात राहायला पाहिजे? असं का होतं? कारण जिथं धन आहे तिथं मन आहे, जिथं आशीर्वाद आहे तिथं मन आहे. पण निर्णय आपल्या हातात असतो. हालेलुया. निर्णय कोणाकडे असतो? आपल्या हातात. शैतानाची इच्छा आपण फिजिकली, शारीरिक रीतीने इतकं दबले जावं, इतके बिझी राहावं की आपण परमेश्वराची इच्छा ओळखलीच नाही पाहिजे. हालेलुया. म्हणून तो परमेश्वराचा दास म्हणतो ना, माझ्या द्राक्ष मळ्याला द्राक्ष लागले नाही तरी चालतील, माझ्या नद्या विहिरी कोरड्या राहिल्या तरी चालतील, माझ्या अंजिराच्या वृक्षाला अंजीर लागले नाही तरी चालतील, पण माझा आत्मा माझ्या देवाच्या ठाई आनंद करेल. नक्कीच परमेश्वर तुम्हाला आरोग्य देणार, आज आता या क्षणी देणार आहे. नक्की परमेश्वर तुमच्या समस्यांना सॉल्व्ह करणार आहे, माझा पूर्ण विश्वास आहे. हालेलुया. पण तुमचं मन कुठे आहे ते आज तुम्ही पारखा. बाबा सांगते तू सगळं जग कमवशील माझा मुला, सर्व गोष्टी घेशील, आणि जेव्हा तुझ्या आत्म्याचाच नाश झाला तर काय उपयोग? स्वर्गामध्ये तू हे दाखवणार आहे का देवा मला 12 एकर जमीन होती का? स्वर्गामध्ये तू हे दाखवणार आहे परमेश्वर आम्ही स्वर्गामध्ये या पोस्टवर होतो? नाही. सर्व पोस्ट, सर्व धनसंपत्ती, सर्व गोष्टी, नाते नातलग, सगळ्या गोष्टी या पृथ्वीवरच्या आहेत. जर प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातले असून पृथ्वीवर देवाची इच्छा पूर्ण करत होते, तर आपण पृथ्वीवरचे असून स्वर्गातली इच्छा का पूर्ण करू शकत नाही? हालेलुया. काय तुमचा विश्वास आहे की देव तुमच्यामध्ये वस्ती करतो? आमेन. पण का आपण फिरतो, का आपला गोंधळ होतो? कारण आपण शैतानाला तुमचा आत्मा हवाय आणि म्हणून तो तुम्हाला शारीरिक गोष्टींमध्ये टाकतो. त्याला तुमचा स्पिरिट हवाय. हालेलुया. हालेलुया. प्रेषितांची कृत्य 6:1. त्या दिवसात शिष्यांची संख्या वाढत चालली असता हेलेन यहुद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकुर सुरू झाली, कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे. जेव्हा वाढ सुरू झाली, मंडळीमध्ये कुरकुर सुरू झाली. एकदा मी लातूरला सभा घेत होते आणि मी म्हंटल जर तुम्हाला कुरकुर करू वाटली तर कृपा करून 5 रुपयाचे कुरकुरे आणा, कुरकुरे खा, पण कुरकुर करू नका. हालेलुया. शेजारच्याला म्हणा कुरकुर आली. लाजले का हो तुम्ही? कुरकुर आली तर कुरकुरे खा, पण कुरकुर करू नको. हे कुरकुर लक्षात राहिलं ना? आमेन. सगळे बोलले ना? मंडळीत वाढ व्हायला लागली आणि मंडळीचे लोक कुरकुर करायला लागले. कशावरून कुरकुर करायला लागले? की जेवणाची व्यवस्था काही चांगली नाही चर्च मध्ये. हा, शारीरिक गोष्ट म्हणा, शारीरिक गोष्ट. लोक हे विसरून गेले की चर्च मध्ये आम्ही जेवायला येत नाही, चर्च मध्ये आम्ही कशाला येतो म्हणा, प्रार्थनेला येतो, सोप्या भाषेत देवाशी बोलायला येतो. पण लोकांचं लक्ष कुठे? आम्हाला जेवण मिळालंच नाही, आम्हाला पातळच डाळ वाढली, शेजारच्याला खालून वाढून दिली, मला वरवरचं पाणी दिलं. कुरकुर करू लागले. हालेलुया. पुढे वाचा. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. हालेलुया. बरं झालं हे प्रेषित जरा हुशार होते. लोकांची कुरकुर होऊ लागली, लोक गोंधळात पडले आणि काय बोलले? आम्हाला जेवायला वाढायला नीट लोक नाही आहेत, आम्ही एवढं
थकतो, भागतो, प्रार्थना करतो, स्तुती करतो, आम्हाला फार भूक लागते. आणि आम्हाला पास्टर काही नीट जेवायला वाढत नाही. पास्टरांनी नेमून दिलेले लोक आम्हाला नीट वाढत नाही. म्हणून प्रेषित काय म्हटले, आम्ही प्रार्थना करणं सोडून, आम्ही वचन वाचणं सोडून पंक्ती सेवा करावी का? शैतानाचा टार्गेट काय होता चर्चमध्ये? भौतिक गोष्टींकडे लक्ष लावणं. जरी चर्चच्या ह्या सेवा, कलिसियाच्या मंडळीच्या ह्या सेवा गरजेच्या आहेत, पण तरी पण नंबर 1 प्रायोरिटी ही देव आहे. तुमचं पहिलं स्थान हे देवाला गेलं पाहिजे. आणि शैतान तुमच्या जीवनातनं परमेश्वराचं प्रथम स्थान घेण्याचा प्रयत्न करतो. मग ते तुमच्या कामानुसार असो, तुमच्या परिवाराकडून असो, कुठूनही असो. किती उत्तम साक्ष आपल्यामध्ये त्या बहिणीने दिली, ज्या खूप लांबून आल्यात, की त्यांची एक्झाम होती, त्यांची हेवी ड्युटी होती, आणि पण त्यांनी 2 दिवस आधी ठरवलंय की मला जायचंय, मला जायचंय, मला जायचंय. पण अशी काही लोक आहेत जे 1 किलोमीटरवर लांब आहेत, पण त्यांनी सहज प्रार्थनेला येणं नाकारलंय. अहो, दूरच्या लोकांना तुम्ही सांगा, तुम्ही किती आतुरता होती तुम्हाला इथे यायची, होती का नाही? तुमची आतुरता तुमचा आशीर्वाद घेऊन येत आहे. तुमचं येणं व्यर्थ नाही. हालेलुया. का मंडळीमध्ये शैतानाने ती कुरकुर निर्माण केली? कारण खरं पाहायला गेलं तर मंडळीमध्ये आपण कशासाठी येतो? स्तुती, आराधना, प्रार्थना, देवाचं वचन ऐकायला. पण लोकांचं लक्ष कुठं टाकलं त्यांनी? जेवणाकडे. का? त्याला तुमच्या भुकेची चिंता आहे म्हणून का? असं वाटतं तुम्हाला शैतान तुम्ही उपाशी आणि म्हणून तो तुमची काळजी करल? त्याला तुमचं लक्ष शारीरिक गोष्टींकडे लावून तुमच्या आत्म्याला कमजोर करायचंय. पण धन्यवाद त्या देवाच्या दासांना जे प्रार्थनामध्ये असतात आणि ते योग्य वेळी योग्य उत्तर देतात की आम्ही प्रार्थना सोडून तुमच्या पंक्ती वाढाव्या अशी तुमची इच्छा आहे का? हालेलुया. का शैतानाने हा प्लॅन केला? का आपलं लक्ष आपल्या आजाराकडे जास्त आहे? का आपलं लक्ष आपल्या त्या घरच्या परिवारांच्या समस्यांकडे जास्त आहे? तो काय करतो? 99 आशीर्वाद विसरायला लावतो. तो म्हणजे शैतान 99 आशीर्वाद विसरवायला लावतो आणि एक जी कमी आहे तुमच्या लाईफ मध्ये ती तुमच्या डोक्यात ठेवतो आणि तुम्हाला देवापासून लांब करतो. एक कमी. जो स्वर्गाचा नूर स्वर्गातनं उतरला, त्याला माहिती होतं की माझा पिता स्वर्गात आहे, मी त्याचा पुत्र आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला तो ह्या पृथ्वीवर बहकवू शकतो, तर आपल्याला का नाही? सगळं येशू ख्रिस्ताचं होतं तरी म्हणतो की मला नमन कर. आता नमन करणं तर शरीराने होईल. हालेलुया. तू फक्त मला नमन कर, सरेंडर कर. तू फक्त एवढी चुकीची गोष्ट कर. आणि आपल्याला वाटतं मी शारीरिक काम करतोय, मी आत्म्यात कसा लूज होईल? हो, कृती शरीरापासून होते. आमिष, अभिलाषा, पाप शरीरातून होतं, मग आत्म्याचा लॉस होतो. हालेलुया. मुखातनं शिव्या निघता पण आत्मा घाणेरडा होतो. हाताने तुम्ही कोणाला तरी मारता, शरीराने मारता, पण तुमचा आत्मा तुम्ही गमावता. नजरेने तुम्ही एखाद्याला घाण रीतीने बघता, पण तुमचा आत्मा पाप करतो. हालेलुया. कारण त्याला काय करायचंय? त्याला तुमचं शरीर ताब्यात घ्यायचंय आणि तुमचा आत्मा वशमध्ये करायचंय. पण बायबल सांगतो तू सगळं कमावशील आणि तुझा आत्मा गमावला तर काय उपयोग? मी कसा देवा माझा आत्मा तुझ्याकडे आणू? मी कसं त्याला सुरक्षित ठेवू? जो परमप्रधानच्या, जो परत प्राप्तीच्या गुप्त स्थळी वसतो, तो सर्व सामर्थ्याच्या सावलीत राहील. ते परमेश्वराचं गुप्त स्थान आहे जिथे तुमचा आत्मा सुरक्षित राहू शकतो. ती परमेश्वराची उपस्थिती जिथे तुमचा आत्मा सुरक्षित राहू शकतो. तुमची 2 तासाची प्रार्थना, तुमची 1 तासाची प्रार्थना, तुमची रोज केली गेलेली प्रार्थना, तुमची गुडघ्यावर येऊन केली गेलेली प्रार्थना 24 तास तुम्हाला संरक्षण देते. हालेलुया. पण तेच एक नमन, तोच एक चुकीचा निर्णय, तोच एक चुकीचा डिसिजन तुमचा आत्मा शैतानाला सरेंडर करायला लावतो. आणि मग जातो, आजार निघून जातो. लोक म्हणतात हा आम्ही असं केलं, आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, आणि तुमचा विश्वास कमजोर होतो आणि शैतान फ्री आहे. तो हळूहळू काम करतो, थोडं थोडं काम करतो.
थेंब थेंब तळ साचवतो. छोटे छोटे पहिले विचार टाकतो, छोटा छोटा अविश्वास टाकतो, छोटं छोटं दुखणं टाकतो. पहिले तुम्ही 4 तास प्रार्थना करत होता, मग तुम्ही 3.5, मग 3, मग 2.5, मग 2, मग 1, मग काहीच नाही. हळूहळू तो सापळा रचतो. हालेलुया. हळूहळू तो गोष्टींना पुढे पुढे नेत राहतो, पुढे पुढे नेत राहतो. तो एकदम पटकन हल्ला करत नाही. पण बायबल सांगतं, कबुतरासारखं नम्र आणि सापासारखं चतुर असा. तुम्ही म्हणशाल सापाला तर विष असतं, पण तुम्ही बिनविषारी साप बना. जगात 2 साप आहेत. हालेलुया. तुम्ही असे साप बना की त्या सापाचं नाव ऐकलं तरी लोक घाबरतात. त्याचं विष प्रॉब्लेम करत. का परमेश्वराने एवढा कडू शब्द वापरला? साप. माहिती नाही. हालेलुया. काही गोष्टी देवालाच ठाऊक असतात. सांगाल प्रभू आपल्याला, किंवा तुमच्यातल्या कोणाला माहिती असेल साप का? कबुतरासारखं नम्र, सापासारखं चतुर. आमेन. म्हणा, हे सैताना. आवाज लाय का मी? हे सैताना, माझ्यापासून चालता हो. हालेलुया. आपण काढूया सॅम्युएल, 1 सॅम्युएल 9:3. एकदा शौलाचा बाप कीश यांची गाढवे चुकली, तेव्हा कीश आपला पुत्र शौल याला म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव. पुढे त्याने इफ्राईमाचा डोंगरी प्रदेश व शलीशा प्रांत पायाखाली घातला, तरी ती त्याला सापडली नाही. किती काय काय केलं त्यांनी. शौलाचं गाढव हरवलं. कोण शौल? शौल राजा, गाढवाची चरवाई करणारा आणि मेंढराची चरवाई करणारा दावीद. कमॉन. शौलाची काय हरवली? गाढव हरवलं, गाढवी हरवली. आणि बाप काय म्हटला? जा आणि ते गाढव शोधून आण. आणि शौलाने खूप शोधलं प्रियांनो, खूप शोधलं, पण त्याला ते सापडलंच नाही. पुन्हा वाचा, त्याने काय काय केलं. एकदा शौलाचा बाप कीश याची गाढवी चुकली, तेव्हा कीश आपल्या पुत्र शौल याला म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव. त्याने एफ्राईमाचा डोंगरी प्रदेश व एफ्राईमाचा डोंगराळ प्रदेश, पुढे व शलीशा प्रांत पायाखाली घातला. पायाखाली घातला म्हणजे काय? शोधला. एवढं शोधलं त्यांनी. लगातार डोंगराचे डोंगर शोधले, प्रांत शोधला, गल्ल्या काय काय नसेल शोधलं त्यांनी, पण त्याला तसं गाढव सापडलं नाही. शौल आला. राजा बनायच्या आधीची ही गोष्ट आहे. शौल राजा माहिती आहे ना? शौल राजा नंतर कोण राजा झालं? वचन वाचता ना? का फक्त सोबत घेऊन आले? किती लोक असं बायबल सोबत घेता आणि असं करता आणि उशाखाली घेऊन पण झोपता, ही भूतभीत येऊ नये. काय फरक पडणार नाही, ते भूत तुमचं बायबल घेऊन जाईल. भूताला बायबल माहितीये. तो म्हणजे मला काय दाखवत होते, मला एक एक वचन माहितीये. जेवढं तुम्हाला माहित नाही तेवढं भूतांना माहितीये. हालेलुया. कळलं पाहिजे आपल्याला आपण किती पाण्यात आहे, हो की नाही? बरं, सगळं शोधून काढलं सगळं, पण त्याला त्याची गाढवी भेटली नाही. 1 सॅम्युएल 9:20. शौल येण्यापूर्वी एक दिवस आधी परमेश्वराने शमूएलास आदेश दिला होता की उद्या या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामीनी प्रांतातला एक मनुष्य पाठवीन. आता परमेश्वराचा दास जो शमूएल आहे तो देवाच्या सानिध्यात बसलेला आहे. म्हणा, देवाच्या सानिध्यात. आमेन. किती चांगलं राहील की देवाचे दास लोक देवाच्या सानिध्यात बसतील, म्हणजे तुम्ही आणि मी. आमेन. आणि परमेश्वर देवाच्या दासाला काय सांगत आहे की बिन्यामीन प्रांतातला एक व्यक्ती याच सुमारात तुझ्या समोर येईल. कोण होता तो? शौल. पण शौल काय करतोय? शौल गाढव शोधतोय. शौल देवाच्या उपस्थित आहे का? नाही.
पण तो गाढव शोधतोय, पण शौला बाबतीत देव विचार करतोय. तसंच तुम्हाला कळलं पाहिजे प्रियानो, तुम्ही भौतिक गोष्टी शोधण्याच्या मागे आहात, पण देव तुमच्यासाठी विचार करतोय. तुम्ही तुमचे हरवलेले गाढव, हरवलेला आशीर्वाद, हरवलेले लोक, हरवलेले आरोग्य, हरवलेला तुमचा समय, तुमचं जीवन शोधण्याचा प्रयत्न करत आहात, पण देव तुमच्या बाबतीत विचार करतोय. शैतानाने तुम्हाला शारीरिक रीतीने बिझी केलेलं आहे, पण देव तुझ्या आत्म्याची काळजी करतोय. समजतंय का? कळतंय का? ज्याला कान आहे त्यांनी त्याचा आमेन. पुढे त्याला अभिषेक करून माझ्या इस्रायल लोकांवर अधिपती नेम. तो माझ्या लोकांना बलिष्ठाच्या हातून सोडविल, कारण माझ्या लोकांचे गाराणे माझ्याकडे आले आहे, म्हणून मी त्याच्याकडे माझी नजर गेली आहे. काय प्लॅन आहे परमेश्वराचा? बिग प्लॅन. शौलासाठी परमेश्वराची योजना मोठी आहे प्रियांनो. काय योजना आहे? मी त्याला राजा करील. हालेलुया. काय परमेश्वर पक्षपात करतो? देव पक्षपात करत नाही. रोमन्स 2:11 Acts 3. देव पक्षपात करत नाही. हालेलुया. देव एकाला उचलतो आणि एकाला खाली पडतो असं नाहीये, पण हा तिथं फरक आहे आज्ञेचा. आमेन. शौल गाढव शोधत आहे आणि देव शौलासाठी योजना करत आहे. देव तुमच्यासाठी महान योजना रचत आहे. आमेन म्हणा येशूच्या नावात जोरात. पण आपण ही चुकी करू नये की आपण गाढव शोधावी. माझे आशीर्वाद, माझा नवरा, माझी बायको, माझं नोकरी, माझं कर्ज, माझे नातेवाईक, माझं आरोग्य, माझी गर्लफ्रेंड, माझा बॉयफ्रेंड, माझी कार, माझं घर, याच्या मागे ती तुमची गाढवी. हालेलुया. कोणी ना कोणी आपापल्या जीवनामध्ये कोणतं ना कोणतं गाढव शोधत आहे. आमेन. आणि परमेश्वर तुम्हाला राजा बनवायची योजना करतोय. परमेश्वर इथं देवाच्या दासांना सांगतोय, हा बसलेला मुलगा, ही बसलेली मुलगी, हिला अशा ठिकाणी इस्तेमाल कर. पण ही काय करते? तो काय करतो? गाढव शोधतोय. कळतंय का? परमेश्वर योजना बनवतो आणि आपण गाढव शोधतो. माझा बिझनेस, मी प्रार्थनेला गेली तर बिझनेस कोण करेल? आमेन. मी जर रविवारी सुट्टी टाकली तर माझा पगार कसा पूर्ण होईल? मी माझे EMI कसे भरू? गाढव शोधणं बंद करा, कारण देवाने तुम्हाला राजा बनवण्याची योजना बनवली आहे. शौल काय करत होता? गाढव शोधत होता. आणि देव शौला बाबतीत योजना बनवत होता. मी बिलीव्ह करते, मला नाही माहिती तुम्ही तुमचे गाढव शोधत आहात, कुठं ना कुठं काही ना काही तुमचं गाढव अडकलेलं आहे, पण देव तुला राजा बनवण्याची योजना बनवत आहे. देव तुम्हाला समस्येतून बाहेर काढण्याची योजना बनवत आहे. पुढे वाचूया. शाऊल शमूएलाच्या दृष्टीस पडला, तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, ज्या पुरुषाविषयी मी तुम्हाला माहिती का, त्याच्या आधी वर असं लिहिलेलं आहे की त्यांनी असं ठरवलं, त्याने आणि त्याच्या गड्याने, कोणी? शौलाने आणि त्याच्या दासाने असं ठरवलं की इथे जवळच देवाचा दास आहे, आपण तिकडे जाऊन येऊया. ज्या क्षणी तुम्ही निर्णय घेता, जसे काही लोक नाही, आम्हाला जायचंच आहे ह्या प्रार्थनेला, आम्हाला जायचंच आहे इथे, आम्हाला हा शोध घ्यायचाच आहे. हालेलुया. ज्या क्षणी तुम्ही ठरवता, आमेन, देव तुमच्या मनातल्या गोष्टी ओळखणारा परमेश्वर आहे. ज्या क्षणी तुम्ही मनामध्ये ठरवता की मी हे करल परमेश्वरासाठी, तेव्हा परमेश्वर देखील तुमच्यासाठी इच्छुक होतो, आनंदी होतो आणि तुमच्यासाठी आकाश कपाटे उघडून आशीर्वाद द्यायला तयार असतो. आमेन. पुढे शमूएलाच्या दृष्टीत शौल पडला आणि ज्या पुरुषाविषयी मी तुला सांगितले होते, तो हाच माझ्या लोकांवर सत्ता चालवी. आता शमूएल आणि शौलाची भेट झाली. म्हणा, शमूएल आणि शौलाची भेट झाली. म्हणा, माणसांची आणि अभिषेकाची भेट झाली. अनॉइंटिंग खूप गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या अभिषेकाखाली आहात खूप गरजेचं आहे. हालेलुया.
काल मागच्या हप्त्यात आपण शिकलो, आपण जर मनं जपली तर आपण देवाचे होऊ शकत नाही. अभिषेक खूप गरजेचा आहे, खूप जास्त. जशी ही शौलाची शमूएलाशी गाठ पडली, म्हणजे माणसाची देवाच्या अभिषेकाशी गाठ पडली. हालेलुया. मग कदाचित तो अभिषेक परमेश्वर सांगत असेल पुण्यावरून नाशिक मध्ये आहे, कदाचित तो अभिषेक सांगत असेल मुंबईवरून नाशिक मध्ये आहे, नाशिकवरून मुंबईमध्ये आहे. आणि जशी ती भेट झाली, काय झालं? त्याला राजाचा अभिषेक करण्यात आला. ज्या कॉलिंग साठी तुम्हाला निवडलं जातं, अभिषेकाखाली येताच ती कॉलिंग तुमच्यावर येते. पुढे वाचूया. मग शाऊल वेशीजवळ शमूवेलाकडे जाऊन म्हणाला, द्रष्टांचे घर कोठे आहे ते मला सांगा. शमूवेल शाऊलाला म्हणाला, द्रष्टा मीच आहे, माझ्या पुढे उच्च स्थानी चला. आज तुम्ही माझ्या बरोबर भोजन करावे. सकाळी तुझी रवानगी करते वेळी तुझ्या मनात जे काही आहे त्याविषयी मी तुला सांगेन. 3 दिवसामागे बस 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 बस. काय झालं? यांची भेट होऊ लागली. शौलाला देवाच्या उपस्थितीचा 0 एक्सपिरियन्स होता, कारण शौलाचं देवाबरोबर काही दृढ आणि घट्ट असं नातं नव्हतं. पण ज्या क्षणी तो शमूएलाला भेटला, तो आत्म्यात वाढू लागला. म्हणून काही लोकांच्या साक्ष आहेत की जसं आम्ही इथं आलो, आम्ही वचन वाचायला लागलो. जसं आम्ही इथं आलो, आमच्या प्रार्थना वाढल्या, आमची टंग्स वाढली, अन्य भाषा वाढली. हालेलुया. खूप लोक ते का होतं असं? अभिषेक. जसं एक चुंबक चुंबकाला खेचतं, तसं अभिषेक अभिषेकाला खेचतो. जशी भूक भाकरीला खेचते, तसेच माणसं देवाला खेचले जातात. हालेलुया. आणि जसाही शौल शमूएलाला भेटतो, शमूएल काय म्हणतो? 3 दिवसापूर्वी तुझी जी गाढवी हरवली होती ना, ती तुझ्या घरी पोचली आहेत. जसे तुम्ही अनॉइंटिंगला कॅच करता, तुमच्या ब्लेसिंग्स हरवलेल्या तुमच्याकडे आपोआप यायला लागतात. कम ऑन. हालेलुया. जशी तुम्ही अभिषेक घेता, शौल गाढवा नाही शोधत आहे, शौल शमूएला जवळ आहे आणि गाढवा खोद त्याच्या घरी पोचली आहेत. म्हणून म्हणते, गाढवी शोधू नका, भौतिक गोष्टी शोधू नका, देवाचं राज्य शोधा. हालेलुया. वाचा काय लिहिलंय. 3 दिवसामागे चुकलेल्या तुझ्या गाढवा संबंधाने काही चिंता करू नकोस. हालेलुया. हालेलुया. 3 दिवसापूर्वी तुझा हरवलेल्या गाढवा संबंधाने काही चिंता करू नकोस. का? कारण ती सापडली आहे. आमेन. कोणी शोधून काढली? शौलाने का? कोणी शोधून काढली? शौलाने अभिषेक शोधला. शौल अभिषेकाखाली आला, अभिषेकाने गाढवा शोधली. जे 3 दिवसात होत नाही ते एका भेटीत होईल येशूच्या नावात. आमेन. जे वर्षानुवर्ष तुम्ही शोधत बसले ना प्रियांनो, ते आज मिळणार आहे येशूच्या नावात. मी सांगते, हा दिवस देवाने डिझाईन केला आहे. मी एकाला 1000 प्रमाणे पाहत आहे. एकाला 1000 आणि दोघांना 10,000. हालेलुया. जसाही शौल अभिषेकाखाली आला, जसाही शौल देवाच्या उपस्थितीमध्ये आला, गाढवा आपोआप आली. आमेन. आमेन. प्रभू किती महान आहे. काय शोधा? देवाचं राज्य. कशा मागे लागा? अभिषेक, अनॉइंटिंग, येशू, देव. हालेलुया. मी केवळ तुझसे प्रेम करू. आपण हे गीत गाऊन, माझा संदेश संपलेला नाही, पण आपण देवाला एक प्रेमाने गीत गाऊया. तेरे ही मार्गों पर चलू. आमेन. आपले नेत्र बंद करा. केवल तुझसे प्रेम. सगळं चर्च एक साथ. मैं केवल तुझसे प्रेम करूं. प्रभू येशूला म्हणा, मैं केवल
तुझसे प्रेम करूं और पीछे न हटूं, तेरे ही मार्ग पर तेरे ही मार्ग पर चलूं, तेरी ही महिमा में गाऊं, तेरे ही सामने झुकूं और पीछे ना हटूं. कम ऑन सर्व मिळून. और पीछे ना हटूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं यीशु, मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं, मैं केवल तुझसे प्रेम करूं और पीछे ना हटूं, उच्च स्वरामध्ये तेरे ही मार्ग पर, तेरे ही मार्ग पर चलूं, आमेन. तेरी ही महिमा में गाऊं, तेरे सामने झुकूं और पीछे ना हटूं देवाची काय इच्छा आहे ती ओळखून घ्या, ती जाणून घ्या. और पीछे हालेलुया. देवाची ही इच्छा नव्हती की शौलाने गाढवं शोधावेत, पण तो छोटा काम त्याच्या बापाने दिलेलं छोटं काम करत होता. कधी कधी होऊ शकतं की तुमची कॉलिंग मोठी आहे पण तुम्ही छोट्या कामात अडकलेत. तुम्हाला राईट प्लेस, बरोबर जागा, एक अभिषेक, एक करंट, एक राईट काउन्सिलिंगची गरज आहे. आज येशूच्या नावामध्ये मी तुमच्या जीवनावर असलेल्या रॉंग डेस्टिनी कॅन्सल करते येशूच्या नावामध्ये. जर तुम्ही चुकीच्या प्रवासाला आहेत, तुम्ही अडकले आहेत, हालेलुया, प्रभू येशूच्या नावात तो अनुग्रह तुमच्यावर येत आहे. प्रियांनो, तुम्ही ब्लेस्ड होत आहात. मला माहिती आहे त्या गोष्टी किती गरजेच्या आहेत तुमच्यासाठी, पण त्याहून जास्त गरजेचं देवाचं राज्य आहे. देवाचं राज्य त्याहून जास्त. पण शैतानाला आपला काय पाहिजे? आत्मा, मन पाहिजे त्याला, आपलं सोल. कारण त्याला त्याचं नरक भरायचं आहे ना, कारण तो कॉम्पिटिशनला लागलाय देवाबरोबर. आणि प्रत्येक गोष्ट त्यांनी इतकी सुंदर केली. कोणी? शैतानाने. व्यभिचार सुंदर केला, पैसा सुंदर केला, घर सुंदर केली, प्रत्येक गोष्ट इतकी सुंदर बनवली की माणूस आपोआप तिकडे वळतोय. देव नाही बदलला. देव म्हणतो अजूनही गुडघे टेक, उपवास कर, प्रार्थना कर. लोक म्हणतात कोण करतं ट्रेंड, कोण करतं हे, जुन्या गोष्टी झाल्यात ह्या. देवाला आपलं अंतःकरण पाहिजे, पण तुझं अंतःकरण तुझ्या शारीरिक बलिदानाने दिसून येईल. तुमच्या मुलांना घरीच अभ्यास करायला द्या ना, पुस्तकं आणून द्या त्यांना आणि म्हणा घरी शिक बाबा, मी तुझं रिझल्ट बनवतो, मी तुला नापास का पास करतो. होईल का? त्यांना त्या स्थानावर जावं लागेल. ज्यांच्याकडे लीगल अथॉरिटी आहे, ज्यांच्याकडे स्कूलची अथॉरिटी आहे, जे शिक्षक आहेत, ज्यांनी स्टडीज केलेला आहे, जे एक्सपिरियन्स घेतात, तिकडे तुमच्या मुलांना पाठवावं लागेल, तेव्हा ते वाढतील. हालेलुया. तुम्ही किती शिकलेले असले आणि तुमच्या मुलांना पुस्तकं आणून दिली तरी तुम्ही त्यांना जो अपग्रेड लेवल असतो तो देऊ शकत नाही. तुम्ही त्यांना खूप शिकवू शकता, पण ते जे सर्टिफिकेट असतात, जे त्यांच्याकडे असलं पाहिजे, ते नाही देऊ शकत. म्हणून तुम्ही लोक म्हणतात ना की आम्ही घरी केली प्रार्थना. मे बी तू शिकला असशील पण रिझल्ट नाही मिळणार. समजलं? रिझल्ट नाही मिळत.
मी जर 100 तास प्रार्थना केली माझ्या रूम मध्ये आणि प्रचारच नाही केला बाहेर येऊन, काय उपयोग त्याचा? बरोबर की नाही? काय उपयोग आहे? मी जे देवाने माझ्यामध्ये भरलंय ते तुमच्याकडे ओतलंच नाही तर काय उपयोग? बरोबर की नाही? मी फक्त प्रार्थना ना काय आम्ही फक्त प्रार्थना करतो, सुसमाचारच नाही दिला तर काय उपयोग? गॉस्पल नाही दिली तर काय उपयोग? त्या विश्वासानुसार कृतीच नाही केली तर काय उपयोग? लक्ष देताय? हालेलुया. म्हणून एक अभिषेक, एक स्थान तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये असणं खूप गरजेचं आहे. काही लोक झाले 20 वर्ष प्रभू मध्ये आहे, पण हवा तो आत्मा त्यांचा उन्नतीमध्ये नाही, हवी ती प्रार्थना जीवन त्यांच्यामध्ये नाही, त्यांच्या मुलांमध्ये नाही. रिझन, तुम्ही जिथे आहात, ज्या भूमीवर आहात, जिथे पेरणी करत आहात ती रॉंग आहे. हालेलुया. किंवा ज्या माइंडसेट मध्ये तुम्ही आहात तो बदलणं खूप गरजेचं आहे. तुम्ही भौतिक गोष्टी शोधत आहात, पण आज मी तुम्हाला सांगते, तुमच्या जीवनामधून ज्या शैतानी वाटचाला तुम्हाला लावून दिल्या आहेत त्या कॅन्सल होत आहे, त्या कॅन्सल होत आहे. येशूच्या नाव. दैवी वाटचाल तुमच्या पुढे या क्षणी रिलीज करते मी. तुमचा आत्मा जागृत होत आहे. थँक्यू जीसस. ज्या क्षणी तुम्ही अभिषेकाला घ्याल ना, का रक्तस्राव स्त्री येशूच्या गोंड्याला स्पर्श करते आणि बरी होते, अभिषेकाला स्पर्श केला. अडचण कुठे? अनॉइंटिंग. अडचण कुठे? अभिषेक. शौलाची गाढवी शौलानी नाही शोधली, अभिषेकाने शोधली. तो जसाही देवाच्या प्लॅन मध्ये आला त्याच्या ब्लेसिंग्स यायला लागल्या. हालेलुया. लोकांना वाटतं, लोक साक्ष देतात आणि म्हणतात आम्ही पास्टरचे थँक्यू बोलतो आणि देवाला धन्यवाद देतो, तर पास्टरची वावा होते. अरे कसं काय असं बोलता तुम्ही? हालेलुया. तो पास्टर देवाच्या सानिध्यात बसतो, तुमच्यासाठी प्रार्थना करतो, आणि तो व्यक्ती जेव्हा तुमच्यासाठी प्रार्थना करतो तुमच्या जीवनात कार्य होतं. तर बायबल सांगतं, जे तुम्हाला वचनाचं शिक्षण देतात ते दुप्पट आदराच्या योग्य आहेत. आमेन. अभिषेक कसा जाईल? दासाद्वारे. देवाचं वचन कसं ऐकायला येईल की देव बोलतोय? दासाद्वारे. आमेन. भौतिक गोष्टींकडे नाही, आत्म्याकडे लक्ष द्यावा. तुम्ही 3 दिवस ब्रश नाही केला तर तुमच्या जवळ कोणी येईल का? हा, येईल का? सगळ्यांनी ब्रश केला आज? क्या आपके टूथपेस्ट में नमक था? तो जीवन में नमक क्यों नहीं है? प्रभू पण बोलला ना, तुम्ही जगाचे मीठ आहात. पण जर मिठाचा स्वाद बिघडला तर तो काहीच कामाचा. मग तुम्हाला कोलगेट मध्ये मीठ पाहिजे, तुमच्या आत्म्यात नको. हालेलुया. तुम्हाला हे माहिती की माझ्या कोलगेट मधलं मीठ माझ्या दाताचे किडे काढू शकतं, तर तुमच्या आत्म्याचं मीठ तुमच्या जीवनातले किडे का नाही काढणार? हालेलुया. परमेश्वर बोललाय, मी तुझी जीभ सैल करील आणि तुला बोलू देईल. आत्म्याकडे लक्ष द्या. तो किती दूषित आहे ते बघा, किंवा तो किती क्लीन आहे, तो देवाजवळ आहे का नाही. आमेन. तुमचं शरीर तुमच्या आत्म्याला सुरक्षित ठेवतं, आणि ज्या क्षणी तुम्ही शरीराने शैतानाला सरेंडर करता, तुमचं मन पण शैतानाला सरेंडर होतं. पण आज वेळ आहे, आज शैतानाचा जो होल्ड आहे, जी पकड आहे तुमच्या जीवनावरती तुटणार आहे. येशूच्या नावामध्ये तुमच्या खाण्याकोपऱ्यामधून तुटणार आहे. आमेन.
आमेन. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण शारीरिक असलो तरी आपलं युद्ध आत्मिक आहे. तुम्हाला माहिती नाही, तुम्ही आता इथं बसलेले पण तुमच्या विरुद्ध आत्म्यामध्ये किती किती लढाया चालू आहे. छोट्या छोट्या गोष्टी शैतान तुमच्यामध्ये, जा ना जरा पाणी पिऊन बाहेर जा, बाथरूमला जा, तुला कंट्रोलच होणार नाही, तू जाऊन ये. हे युद्ध आहे. तुम्हाला वाटतं मला शारीरिक आहे, अरे ते युद्ध आहे. कसं तुला प्रेझेन्स मधून बाहेर न्यायचं. कधी तुम्ही ऐकले का, जस्ट गाडीचा दार उघडला आणि उतरतच होतो की गाडीने ठोकलं आणि मारून नेलं. ऐकलं अशा केसेस? जस्ट अ सेकंड, एक सेकंड, आणि असा ऍक्सिडेंट झाला. आपल्याला कसं वाटतं, बापरे किती वाईट झालं. तर एक सेकंड. म्हणून मी म्हणते, जेव्हा तुम्ही प्रेयर मध्ये असता, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असता, एक एक सेकंडचा आदर करा, कारण माहिती नाही त्या सेकंड भरामध्ये काय होऊन जाईल. जर डेव्हिल एका सेकंदात ऍक्सिडेंट घडून जीव मारू शकतो, तर माझा देव एका सेकंदात जीव वाचवू शकतो. हालेलुया. एका सेकंदात, माहिती नाही तुम्ही आता बसलेले आणि तुम्हाला कोणता आजार आहे, या क्षणी एक सेकंड नाही लागणार तो बरा व्हायला. कारण येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग एक परमेश्वर आहे, सारखा परमेश्वर आहे. आमेन. त्याच्या उपस्थितीचा आदर, त्याचा प्रेझेन्स शोधा. एक झपकी तुम्हाला अशी डुकली लागते ना वचनामध्ये ऐकताना, ती काय? तुमच्या शरीरावर तो कंट्रोल घेऊ पाहतो की तुम्ही वचन ऐकू नये. प्रत्येक शारीरिक ऍक्टिव्हिटी प्रत्येक स्पिरिच्युअल डिसिजन तयार करते. तुमची शारीरिक कृती तुमच्या आत्मिक निर्णयाला बनवते. माहिती तुम्हाला? म्हणून तुम्ही कुठं उठता, बायबल सांगतं तुझं उठणं, बसणं, बोलणं, बघणं मी सगळं जाणतो. किती लोक नेत्राने पाप करता. तुम्हाला वाटतं मी तो डोळ्याने पाहिलं मी विसरून जाईल. नाही, तू डोळे बंद करशील परत तेच तुला आठवल. का? कारण ते तुझ्या आत्म्याने पाहिलं आहे. आणि शैतानाला, माझ्याकडे लक्ष द्या, शैतानाला काय पाहिजे? तुमचा आत्मा. म्हणा, येशूच्या नावात माझं शरीर, माझं मन, माझा आत्मा याच्यावर फक्त पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याचीच सत्ता आहे. येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. हालेलुया. काय तुम्ही लॉस केला असेल, काय तुम्ही गमावलं असेल, आज परमेश्वराचं वचन तुम्हाला सांगत आहे. पूर्ण 21 दिवस मी जेव्हा प्रार्थनेमध्ये होते आणि शेवटी मला देवाचं वचन मिळालं. तुम्हाला ऐकायचंय? हालेलुया. ऐकायचंय? आर यू रेडी चर्च? काय तुम्ही तयार आहेत? आमोस 9:13-14. येशूच्या नावात मी तुमच्यावर भविष्यवाणी करते. काय तुम्ही तयार आहे ऐकायला? काय तुम्ही तयार आहे ऐकायला? काही लोक लक्ष देत नाही. बायबल नका काढू, माझ्याकडे लक्ष द्या. पाहिजे पेन असेल तर लिहून घ्या. आमोस 9:13. तुमचा उत्साह आणि रिसिव्हिंग स्पिरिट मला पाहिजे आहे. आमेन. आमेन. अशी वेळ येणार आहे की त्यावेळी अमाप पीक येईल आणि शेतकरी चालू हंगामाची कापणी करतो ना करतो दुसऱ्या हंगामाची पेरणी सुरू होईल. हालेलुया. माझ्या लोकांच्या जीवनात अशी वेळ येत आहे की अमाप आशीर्वाद येतील. अमाप आशीर्वाद येतील. आणि तुम्ही एक आशीर्वाद घेता नाही घेता दुसरा आशीर्वाद वाटेला असेल येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. इस्रायलाच्या टेकरावर मांडव घालून द्राक्ष रसाचा रस गळू लागेल. म्हणजे काय सांगू का? जिथे जाल तिथे तुम्हाला आश्रय मिळेल. जिथे जाल तिथे अभिषेक आणि अभिषेक आणि अभिषेक असेल. हालेलुया. हालेलुया. मी माझ्या लोकांची पुन्हा भरभराट करेल. मी माझ्या लोकांची पुन्हा भरभराट करील असा देव म्हणतो. मी माझ्या लोकांची पुन्हा भरभराट करील.
मी त्यांची उद्ध्वस्त झालेली नगरे बांधून काढेल, उद्ध्वस्त झालेली घरं बांधून काढेल, उद्ध्वस्त झालेला आशीर्वाद बांधून काढेल, उद्ध्वस्त झालेली नाती बांधून काढेल, उद्ध्वस्त झालेली प्रेयर लाईफ बांधून काढेल. हालेलुया, हालेलुया. मी पुन्हा त्यांच्या वस्त्या बांधील. मला नाही माहिती, मी जेव्हा हे वाचलं ना, मी माझ्या प्रेयर रूम मध्ये उड्या मारत होते. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर म्हणतो मी हे करेन. अशी वेळ येत आहे पण माझ्या लाईफ मध्ये अशी वेळ येत आहे की सगळं अमाप राहील. कशाला सीमा राहणार नाही येशूच्या नावामध्ये. हालेलुया. सगळे आशीर्वाद, सगळे आशीर्वाद तुमच्या वाटेला येत आहे. सगळे आशीर्वाद अमाप असतील, मोजू शकणार नाही, घरात जागा पुरणार नाही एवढे आशीर्वाद असतील. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. शारा खांदानामा सिखेंती आराबा शांदेरे रहाला बा संदराबा. एक आशीर्वाद संपतो ना संपतो, दुसरा आशीर्वाद येईल. एक गुड न्यूज आली नाही आली, दुसरी गुड न्यूज येऊ लागेल येशूच्या नावामध्ये. बॅड न्यूज कॅन्सल होत आहे तुमच्या लाईफ मधून. इन द नेम ऑफ जीसस, इन द नेम ऑफ जीसस, इन द नेम ऑफ जीसस. आजार निघून जात आहे. तुम्ही हील्ड होत आहात, हील्ड होत आहात, हील्ड होत आहात. परमेश्वराचं डिवाइन सामर्थ्य या ठिकाणी आलेलं आहे. दैवी अभिषेक. रिसीव करा हिलिंग. आपले डोळे बंद करा. अशी वेळ आली आहे, किंबहुना आलीच आहे की आज पुन्हा एकदा परमेश्वर तुझी पुनर्बांधणी करत आहे. तुमच्या आत्म्याची. काय तुम्ही लॉस केलंय तुमच्या लाईफ मध्ये, काय गमाला देवाला माहिती आहे. आणि परमेश्वर म्हणतो मी ते शोधून काढेल. तुम्हाला गरज आहे फक्त देवाचं राज्य शोधायची. लेब्रो सोनामा खांदाराबाना सोरियारबा सिखेंथाराबा शांदेरेबेना सोरियारबा रेथे बेशोखोनामा सांदे. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. आरोग्य प्राप्त करा. मी प्रेयर करणार आहे जे आजारी येतात लोकांसाठी, जे आजारी येतात लोकांसाठी. लेखानामा शांदेरेबेना सोरियारबा सेल्विरी खोंदनामा शांदे. थँक्यू जीसस. बी healed. जिथे कुठे त्रास आहे, प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग एक असणारा परमेश्वर आहे. तो काल चमत्कार करत होता, तो आजही करेल, तो उद्याही करेल. आजही करेल, तो उद्याही करेल. आजही करेल, तो उद्याही करेल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या खाल्लेल्या फटक्याने तुम्ही बरे झाले आहात. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. हड्डींचा त्रास निघून जात आहे, निघून जात आहे, निघून जात आहे. रासुखुंथनामा राखांती लेब्रोसुंथनामा. नशेचे आत्मे तुम्हाला सोडून निघून जात आहे. डर्टी स्पिरिट, खाणारडे दुष्ट आत्मे निघून जात आहे. डिप्रेशनचे आत्मे निघून जात आहे. राखाबा शांदेना सोरियारबा. प्रे प्रे प्रे. कोणीच हे करू नका, प्रार्थना करा. लेहुंदनामा शांदे, लेहुंदनामा शांदे. In the name of Jesus, be healed and be free. मोकळे व्हा, आजाद व्हा, फ्री व्हा, मोकळे व्हा, बंधन मुक्त व्हा, मोकळे व्हा येशूच्या नावात. बंधन तुटून जात आहे. गाठी, शरीराच्या गाठी निघून जात आहे. शरीराच्या गाठी निघून जात आहे. शैतानी पावर कॅन्सल होत आहे. लाब्रासा चोको मेकेटे लेब्रो चोको मेकेटे. येशूच्या नावात. Thank you, Jesus. In the name of Jesus, in the name of Jesus. इकडं तिकडं पाहशाल, क्षणात तुमचा आशीर्वाद निघून जाईल. ज्या स्त्रियांना ओटीचा त्रास आहे, आपल्या हात त्याच्यावर ठेवा. शांदाराबासे.
तुमच्या पोटातली सगळी घाण येशूच्या नावामध्ये निघत आहे. नामरा सोथो मेकेशन शोल्डराबासे शोल्डराबासे. मोकळे झाले आहात, तुम्ही फ्री झाले आहात परमेश्वर येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. चेक करा, तुम्ही फ्री झाले आहात. चेक करा, तुम्ही फ्री झाले आहात. चेक करा, तुम्ही फ्री झाले आहात. जो त्रास तुम्हाला होता, जे त्रास दुःख, तुम्ही फ्री झाले आहात येशूच्या नावामध्ये. बी फ्री. तुमच्या जीवनावर असणारा शैतानी पावर मी कॅन्सल करते. कमान, ज्यांना कानाचा त्रास आहे, तोंडाचा, डोळ्याचा, हाताचा, पायाचा, देव हील करत आहे तुम्हाला या क्षणी. तुमचे मेडिकल रिपोर्ट चेंज होत आहे. तुमचे मेडिकल रिपोर्ट्स चेंज होत आहे. सल्वरस कनांदोलो प्रसू कंटे के नेमे शुभुबा. जे करू शकत नव्हते ते करा. जे करू शकत नव्हते ते करा. तो त्रास निघून नसेल गेला तर पुन्हा प्रेयर करा, रिसीव करा. आणि गेला असेल तर पुढे या. जर आरोग्य मिळालं असेल तरच पुढे या. लफनांदा बा शिखेरियांदो. चेक करा, तुमचं दुखणं गेलं आहे का. तुमचे जे हाताचे कोणे आहेत, परमेश्वर आरोग्य देत आहे. मानीच्या गाठी, पाठीच्या गाठी येशूच्या नावात निघून गेलेल्या आहे. छातीच्या गाठी निघून गेल्या. चेक करा येशूच्या नावामध्ये. चेक करा. लाराबान सांदा खालाबांशे. एक बहीण होती, तिला रेग्युलरली पिरियड्स येत नसते. आज तू फ्री झाली आहेस. आज तू फ्री झाली आहेस. लाजू नको, येशूच्या नावात तू फ्री झाली आहेस. तू फ्री झाली आहेस. लाब्रा सोंतो मेगे थानामा शांत. थँक यू जीसस. थँक यू जीसस. बी फ्री. डोळे बंद करा. डोळे बंद करा. परमेश्वराला म्हणा, मला स्पर्श कर. थँक यू जीसस. थँक यू जीसस. थँक यू जीसस. स्टकनेस तुमच्या लाईफमध्ये जो थांबलेलापणा आहे, निघून जाता येशूच्या नावामध्ये. निघून जाता येशूच्या नावामध्ये. सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है नहीं. घुटने में टेकूं बस तेरे सामने. तू है मेरा प्रभु, तू मेरा पिता. सारे जहां में, सारे जहां में तुझसा कोई नहीं, तुझको छोड़ कोई प्रभु है ही नहीं. घुटने में टेकूं बस तेरे